नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड वितरण मोहीम राज्य सरकारच्या माध्यमातून 15 जानेवारी 2024 पासून 14 मार्च 2024 पर्यंत वाटप केले जाणार आहे। मित्रांनो, अनेक लाभार्थी रेशन कार्डासाठी अप्लाय केलेले आहेत। अशा लाभार्थ्यांना रेशन कार्ड या मोहिमेअंतर्गत दिले जातील आणि नवीन रेशन कार्ड ज्या लाभार्थ्यांना नोंदणी करायची आहे किंवा ऑनलाइन अप्लाय करायचं आहे अशा लाभार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी असणार आहे। 15 जानेवारी पासून ही मोहीम सुरू होणार आहे। पूर्ण डिटेल्स माहिती समजून घ्या। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, कोणत्या लाभार्थ्यांसाठी सध्या ही मोहीम सुरू करण्यात आली आहे हे समजून घ्या। भटके विमुक्त समाजाच्या उत्थानासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवण्यात येतात। या योजनेचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका हा मूलभूत दस्तऐवज आहे। त्यामुळे राज्यातील भटके विमुक्त समाजातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेता यावा या उद्देशाने अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत 15 जानेवारी ते 14 मार्च 2024 या कालावधीत शिधापत्रिका वितरणाची विशेष मोहीम राज्य सरकारच्या माध्यमातून राबवली जाणार आहे। मित्रांनो, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमानुसार राज्यात अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना राबवण्यात येत आहे। या योजनेत लाभार्थी निवड करताना अनुक्रमे 44,000 रुपये आणि 59,000 रुपये इतके वार्षिक मर्यादा निश्चित करण्यात आली आहे। या अनुषंगाने विशेष मोहीम राबवताना नियमानुसार पडताळणी करून भटके विमुक्त समाजाच्या नागरिकांना इष्टंकाच्या मर्यादेत शिधापत्रिका वितरित करून शिधापत्रिकेवरील अनुदेय लाभ देण्यात येणार आहे। तरी भटके विमुक्त समाजाच्या नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे। मित्रांनो, तुम्ही भटक्या विमुक्त समाजातील नागरिक असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे। जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।